श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, तुझ्या प्रत्येक अडचणींना आज मी वाट देणार आहे. तुझ्या प्रत्येक इच्छेचा आज मी शेवट करणार आहे. तुझ्या प्रत्येक दुःखाला आज मी संपवणार आहे आणि तुझ्या प्रत्येक कर्माचे आज मी फळ देणार आहे. तू केलेले कर्म हे मोठे आहे. तुझ्या प्रत्येक कर्माला आज मी फळ देऊन तुझ्या प्रत्येक इच्छाला पूर्ती करणार आहे. त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत पहा. तू माझी जी भक्ती केलीस त्या भक्तीचा मी तुला अर्थ आज समजवणार आहे आणि भक्तिरूपी जे माझे तू ध्यान केलंस त्याचं मी तुला आज फळ देणार आहे. बाळा, तू आजपर्यंत जे कष्ट केलेस त्या कष्टाचं फळ आज तुला मिळणार आहे. आज मी तुला प्रत्येक तुझ्या इच्छेला मार्ग मोकळा करणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे माझं वाक्य आहे ते वाक्य तू आज खऱ्या अर्थानं सार्थ केलं आहे. तू भक्तिमय मार्गामध्ये सतत स्वामींची भक्ती करून जी तुझी इच्छा आहे ती आज इच्छा मी पूर्ण करणार आहे. तुझ्या भक्तीचा जो महिमा आहे तो अगाध आहे. बाळा, तू जशी जमेल तशी तू भक्ती केलीस त्या भक्तीचे फळ तुला मिळणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, आपल्या कर्मावरती विश्वास ठेव, कारण की एक दिवस मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जो असे कारण सर्व सृष्टीसी आकारणे, जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या धम्मयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. जिथं सगळे असमर्थ तिथं फक्त स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे हे वाक्य नेहमी आपल्याला प्रेरणा देतात आणि आपल्या अडचणींना मात करण्याची शक्ती आपल्याला देतात. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस स्वामी आपल्याला त्याची प्रचिती नक्की देतात आणि या प्रकारची प्रचिती आल्यानंतरच आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो. पण बाळा, प्रचिती यायला कधी कधी उशीरसुद्धा होत असतो. त्यामुळं तू विश्वास ठेव, तुझं कर्म करत राहा. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरबरतो, कशाची असो भूक त्याची, तू पुढे काय ठेवितो. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो तू सोचा नहीं. ऐक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये, कारण की ते आज आहे उद्या नाही. त्यामुळे तुमची भक्ती ही सदैव तुमच्यासोबत येणार आहे. मृत्यूनंतरही काय येणार आहे तुमच्यासमोर? फक्त आणि फक्त भक्ती येणार आहे आणि ती भक्ती तुम्हाला भवसागरामधून पार करणार आहे. फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. त्यामुळे तू सुद्धा कोणाला फसवू नको आणि मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वामी सदैव आपल्याला असे सांगत असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला मार्ग हे स्वामी दाखवणार आहेत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. माझ्या नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. जर माझे नाव तुझ्या ओटीशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त आणि फक्त माझे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ.
या नावाचा जयघोष कर, अखंड जप कर. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जिथे नाम आहे तिथे मी आहे, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळी आपोआप जाते. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचे अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामच हे तुला तारणार आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण करत जा. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. तुमची दृढता, तुमच्या कामाप्रती तुमची दृढता आणि सत्यनिष्ठता ठेवा. मनामध्ये दृढ निश्चय करा की आज मी हे काम पूर्ण करेल, तर तुमचे ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य होत असते. आणि स्वामी नेहमीच सांगतात, अशक्यही शक्य करतील स्वामी. हे जे स्वामीचे वाक्य आहे हे आपल्याला नेहमी प्रेरणा देईल. कधीही जर तुम्हाला वाटलं की बाबा हे कार्य आपल्या हातून आज होणार नाही, तर स्वामींचं हे कार्य आठवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. या व्यवसनावरती विश्वास ठेवा आणि आपलं कार्य तेवढ्या दृढतेने करणं बघा. स्वामी तुमची इच्छा कशी पूर्ण करतील. तर तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. ते आपल्याला कधीच एकटे सोडणार नाहीत. फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपले कार्य करत राहा. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात, जे समाजाचा विचार करतात, त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवारील असतासुद्धा उडू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा तितकंच भाग्य लागतं. त्यामुळं माणसांना ओळखा, माणसातील देवता ओळखा, माणसातील विचार ओळखा. दगडात मूर्ती बांधण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. परिस्थिती कुठलीही असेल, तुम्हाला आर्थिक स्वरूपात असेल किंवा तुमचा आजार स्वरूपात असेल किंवा अजून काही स्वरूपात तुम्हाला परिस्थितीचे घाव हे सोसावेच लागतात. पण ते काही काळासाठी असतात, काही मर्यादित काळासाठी असतात. पण त्यामध्ये तुम्हाला आपली जी नौका आहे पाण्यामध्ये उदाहरणार्थ, ती तुम्हाला डगमगू द्यायची नाही. जर तुमची ही डगमगली तर तुम्ही त्या ठिकाणी कोलमडाड आहे. तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून ह्या नौकेतनं तुम्हाला पार व्हायचे आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. स्वामी नेहमी सांगतात, तुम्ही फक्त आणि फक्त विश्वास ठेवा, दृढ विश्वास ठेवा. का की जी मूर्ती नसल, जो दगड असेल तो जरी तुम्ही पुंजला की देव म्हणून, तर तो सुद्धा तुम्हाला निश्चितच फळ देईल. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधी उपवास अहंकाराचा करावा, तर कधी उपवास मीपणाचा करावा. कधी उपवास आपल्यातील वाईट विचारांचा सुद्धा करा. कारण की स्वामी नेहमी सांगतात, तुम्ही 8 दिवस उपवास करता, तुम्ही 11 दिवस उपवास करता, पण हे उपवास करताना तुम्ही उपाशी तर राहता, पण तुमच्यातील वाईट विचार हे नेहमी तुमच्यासोबतच असतात. तुम्ही त्या विचारांचा उपवास कधीच करत नाही. ज्या दिवशी तुम्हाला उपवास असेल त्या दिवशी तुमच्या मनात कुठलाही वाईट विचार आला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही सतत नामस्मरण आणि जप करायला हवा उपवासाच्या दिवशी. आणि शक्य होईल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आज उपवास धरला म्हणून आज तुम्ही खरे बोलताल, पण नाही, तुम्ही नेहमी सत्य बोला, सत्याने वागा.
त्यामुळं तुमचा उपवास हा सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीतून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका सामर्थ्य झाले आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि हिऱ्यालाही कधीकधी तो चुकणाचूर करतो. विचारावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते, आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल, श्री स्वामी समर्थ. त्याग करा, आत्मानंद मिळेल, दान करा, धन मिळेल, सहाय्य करा, सोबत मिळेल, व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल, मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, ध्यान मिळेल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्तीपेक्षा मोठी गोष्ट नाही, त्यामुळं भक्ती करत राहा. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत, ये स्मृतगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी नेहमी आपल्याला त्यांच्या वाङ्मयामधनं आपल्याला नेहमी उत्स्फूर्त आणि स्फूर्ती देणारे वाक्य बोललेले आहे, स्वामींनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे आपल्याला प्रचंड पॉझिटिव्हिटी येते. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेवा, कारण की ते स्वामींना शरण जातात, त्यांना बाकी सगळेजण शरण येतात. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेव, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. दिवा हा हृदयामध्ये लावा, तुमच्या मनामध्ये लावा. कृपापूर्ण नेत्र स्वामींनी मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात असुलेले. चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते, स्वामी चरणी मन सहज दृढ होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं. हा तर सगळा नियतीचा खेळ आहे. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, आणि गाणगापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपले दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. स्वामी आई आपल्या सदैव पाठीशी असतात. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे, भाव म्हणून ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझे स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे जनाचा. स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा, आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा, आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणार आहे. कर्माचे फळ तुम्हाला स्वामी एक दिवस देणार आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन विचार आणि कोट्स पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्वामी नामांचा जयघोष कमेंटच्या मार्फत करत राहा. जर कोणाला जप करणे जमत नसेल, माळ नसेल त्यांच्याकडं, चॅन्टिंग अवघड जात असेल किंवा मन भटकत असेल, तर त्यांनी श्री स्वामी समर्थ यांचे 108 वेळा वहीवरती नाव लिहावे आणि तोंडातनं म्हणावे श्री स्वामी समर्थ असे म्हणून श्री स्वामी समर्थ यांचे 108 वेळा नाव लिहावे. प्रत्येक नाव लिहिताना स्वामी नामांचा, स्वामी जपाचा उच्चारण करावे. यामुळे स्वामींची कृपादृष्टी आपल्याला लाभेल. स्वामी आपल्या प्रत्येक इच्छेमध्ये सामील होतील, आपली इच्छा पूर्ण करण्यास आपल्याला मदत करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.